कामी प्लीज दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर प्लीज. आमच्याकडे अजूनही एक्स्ट्रा मेंबर आला नाहीये. आदिराज आपला एक्स्ट्रा मेंबर आदिराज 11 आपला एक्स्ट्रा मेंबर नाहीये प्लीज. अजूनही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? आपला एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षात नाहीये. चला धन्यवाद. तेजस पहिला बॉल कॅचची संधी निर्माण केली होती पण त्यानंतर आला हा डॉट बॉल. मागच्या सामन्यामध्ये जे अपेक्षित होतं तसं घडलं नाही. वाटलं होतं की सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल पण तसं काही घडलं नाही. पण आता या सामन्यामध्ये पाहूया प्रेक्षकांची ती अपेक्षा. दरम्यान पहिल्या बॉलवर एक सिंगल, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल सुद्धा आपण पाहिलं तर आता अवांतर धाव जोडली जाणार आहे. दरम्यान धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 2 या आकड्यावर 2 रन्स ऑन बोर्ड. सुरुवात खूप महत्वाची असते आणि पाहूया त्या सुरुवातीसाठी तेजस तर प्रयत्न करतोय. गोलंदाजी करताना विकेटचा शोध घेण्याचे त्याचे एफर्ट्स दिसत आहेत. निखिल स्ट्रायकर एंडला ऑन द राईट स्ट्रोक खेळ एक्स्ट्रा कव्हरला बॉल येत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचवायचा प्रयत्न करतोय. आउटफील्ड थोडी सुरू आहे त्यासमुळे पहिली धाव पूर्ण करताना थोडीशी हयगय झाली आणि त्यासमुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जरूर पण त्यामध्ये तितका वेग नव्हता. 2 धावांची मदत मिळते स्कोरशीटला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4 या आकड्यावर 4 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. रोहा स्पोर्ट्स या YouTube वाहिनीचे जवळपास 15,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. 200 बाकी आहेत. अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल रोहा स्पोर्ट्सला अवश्य सबस्क्राईब करा. आपण 20,000चा पल्ला लवकरच पार करणार आहोत. वेगानं बॅट स्विंग, पायांची स्ट्राईड मोठी केली, गुडघ्यावर बॅलन्स केला, ऑन साईडला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. येतोय हा डॉट बॉल. आतापर्यंत चेंडू हाताळलेले त्या षटकात एकंदरीत 4 धावा आहेत. 4 एकही विकेट नाहीये पण इकॉनॉमिकल ही भूमिका तेजस यांनी आतापर्यंत आदिराज 11 महादेव खार या संघासाठी अदा केलेली आहे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला डीपमधून पोहोचतो. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केले जात नाहीयेत. पावलं जपून टाकली जात आहेत काल भैरव योद्धा या संघाकडून. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या बिनबाद 5 म्हणजे आतापर्यंत वचक या षटकावर तेजसची राहिलेली आहे. काही फुलटॉस मिळाले जरूर फलंदाजांना पण ती घाई दिसत नाहीये. थोडासा वेळ फलंदाज एकमेकांना देत आहेत. ऑन साईडला पूल केलंय. क्षेत्ररक्षक दूर आहे. स्क्वेअर लेगचे सर्कलच्या पलीकडे पोहोचतात. एका हातात चेल दॅट वॉज अ ब्लाइंडर. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर मी तो विकेट. धक्का बसतोय पहिला. टीम काळ भैरव. षटकाचा वेळ ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न अँगलचा यूज खरं तर गोलंदाजाने योग्य केला होता आणि वाटलंच नव्हतं की क्षेत्ररक्षक थोडेसे धडपडले होते पण त्यांची नजर काय चुकली नाही आणि त्याचमुळे पहिला फलंदाज बाद झालेला आहे. मैदानाची आवश्यकता कुठल्याही आयोजकाला जरूर असते आणि त्याचमुळे हे मैदान जे आपण पाहतोय राजमुद्रा फाउंडेशन रोड बुद्रुक जे सन्माननीय श्रीयुत अमितजी हरिभाऊ घाग संस्थापक राजमुद्रा फाउंडेशन अध्यक्ष रोहा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालेला आहे. त्यांचा मी मनपूर्वक आभार आगरी समाज प्रीमियर लीगच्या आयोजन समितीच्या वतीनं व्यक्त करतो. धन्यवाद. 5 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये अमित नाईक यांनी एका बाजूनं संघाची धुरा सांभाळली होती. आता या सामन्यामध्ये सुद्धा असाच खेळ काळभैरव योद्धाच्या कोणातरी एका फलंदाजाला करावी लागेल. पण आतापर्यंत ती पडझड दिसून आलेली आहे. निखिल पाटील 3 वर पोहोचलेले त्यांनी पहिला फलंदाज बाद झाला तो म्हणजेच भास्कर आणि भास्करला रिप्लेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय पोस्ताची नॉन स्ट्रायकर एंडला येतील आणि तेजसच्या मागोमाग आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. लोचन कांबळे आदिराज 11 महादेव खार या संघाकडून दुसऱ्या षटकाची हाताळणी करतील. खरं तर रजनी क्रिकेट वाटतं तितकं सोपं नाही. पाहताना मजा येते पण खेळताना तुमच्या कामगिरीचा कस लागतो. यावेळेस टायमिंग जुळलं नाही. बॉल मागे जातोय. क्षेत्ररक्षक 2 होते. बॅकअप साठी शॉर्ट स्टॉपला चूक झाली. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नांना मदत मिळते. 2 धावा जोडल्या जातील. लेग बाईटच्या या 2 धावा असतील. 2 होते एवढत आणि 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता
7 या आकड्यावर 7 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 7 झाले काळभैरव योद्धा या संघाची आणि म्हणूनच मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा आहे चाहत्यांना काळभैरव योद्धाच्या. आतापर्यंत ती अपेक्षा फलंदाजांनी पूर्ण केली नाहीये, पण पाहूया कधी ती वेळ येईल ज्यावेळेस खेळ बदलला जाईल काळभैरव योद्धा या संघाचा. आदिराज 11 महादेव खार या संघाच्या कॅप्टनने जो निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा, आतापर्यंत गोलंदाजांनी तो निर्णय योग्य ठरवलेला आहे आणि त्यामुळे आता पाहूया यानंतर नेमक्या फलंदाजांना जाग येते का. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, संपर्क बॅट आणि बॉलचा तितका चांगलाच होत नाहीये. बॉल पोहोचतोय डीप स्क्वेअर लेग लाईक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात नाही. एका धावेची मिळते मदत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर धावा डिफेंड झालेल्या आहेत. त्याचमुळे आता 50च्या पलीकडे जाण्याचा विचार असेल. तुमच्याकडे गोलंदाज, फलंदाज, ऑलराऊंडर्स या भूमिका असलेले खेळाडू असले पाहिजेत. तुम्ही तसं चयन केलं पाहिजे. ऑक्शन बेस स्पर्धा आहे. आगरी समाज प्रीमियर लीग. आगरी समाज बांधवांना एकत्र करण्यासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. जाऊ दिल्या बॉल. अवांतर धावेची भर पडते स्कोर कार्डवर आणि धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बघा जी पकड तुम्ही घट्ट केलेली आहे या डावावर, जर असा खेळ झाला तर मग पकड सैल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ड्राईव्ह केलंय, मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल मागे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलवर एक सिंगल कंप्लीट. क्षेत्ररक्षणाचा स्तर चांगला राखलेला आहे आतापर्यंत आदिराज 11 महादेव खार या संघाने आणि म्हणूनच जितकं चांगलं फील्ड प्रोटेक्शन तितका आत्मविश्वास गोलंदाजांचा दिसून येतो. तो आता लोचनचा सुद्धा दिसतोय. लोचनच्या षटकामध्ये एक अवांतर धाव आली, डबलचा एक फटका, 2 सिंगल. एकूण 3 चेंडूचा खेळ संपले. धावसंख्या 10 झाले काळभैरव योद्धा या संघाची. पंचांच्या उजवीकडून लोचन बॅटच्या टोला कनेक्शन, शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, ताळमेळ चुकला फलंदाजांचा आणि ताळमेळ चुकला क्षेत्ररक्षकाचा. समोर संधी निर्माण झाली होती फलंदाजाला बाद करण्याची, पण ती संधी आता निघून गेलेली आहे आणि जेव्हा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एक संधी मिळते तुम्हाला 100% प्रयत्न करावे लागतात आणि तेच प्रयत्न करण्याची वेळ आता फलंदाजांकडे आलेली आहे. दरम्यान पूर्ण केली जाते. एक सिंगल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नेल्सन फिगर ऑन स्कोर कार्ड. निखिल खेळतात 7 वर, संजय खेळतात 1 वर. चांगली सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन. आदिराज 11 महादेव खार या संघाची. शॉर्ट ऑफ लाईन बॅकफुटला गेले, लेट कट. क्षेत्ररक्षक होते गलीला, विकेट किपर पुन्हा एकदा चुकले. खूप कमी वेळेमध्ये ही घटना घडली आणि किती संधी मिळते फलंदाजांना. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहतोय शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. पुन्हा एकदा संपर्क तितका चांगला नव्हता. गलीत शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात होते. विकेट किपर पोहोचले होते पण त्यांची सुद्धा घालमेल झाली आणि म्हणूनच पुन्हा एकदा संधी फलंदाजाला मिळालेली आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले फलंदाजांना, पण मोठे फटके यायलाच हवेत. पण काही चुका होत आहेत, त्या चुकांवर लक्ष द्यावं लागेल. आदिराज 11 महादेव खार या संघाला शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकात. धावसंख्या 12 धावा, 1 गडी बाद. काळभैरव योद्धाज. नेक्स्ट बॉल लोचन. फुलटॉस बॉल, स्वीप. एकच मारलाय, सॉलिड मारलाय. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कडक बेधडक षटकार. सर्व मान्यवर मंडळी एकत्र मंचावर येतात आणि विचारांची देवाणघेवाण होते. सन्माननीय रमेशजी म्हात्रे आणि सन्माननीय परशुरामजी म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. रमेशजी म्हात्रे साहेब आणि परशुरामजी म्हात्रे साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आगरी समाज प्रीमियर लीग मध्ये 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 18, 1 गडी बाद. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट.
आणि विठ्ठलजी भोरेकर यांनी स्टेजवर यायचंय. चला, पहिला बॉल या तिसऱ्या षटकातला अजूनही अधिकृतरित्या हाताळला गेला नाहीये. व्हाईट बॉलची एक खूण, एक धाव वाढते, धावसंख्या 19. रमेश म्हात्रे सरांचा आपण सन्मान आपल्या मंचकावरती करतो. त्यापूर्वी आपण सन्माननीय परशुराम म्हात्रे साहेबांचा देखील सन्मान केलेला आहे. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्सच्या दिशेने. आक्रमकता आहे फलंदाज संजयकडे, पण कनेक्शन जे आवश्यक आहे ते बनत नाहीये बॅट आणि बॉलचं, आणि त्याचमुळे धावांचं कलेक्शन होत नाहीये. सुरुवात जरी व्हाईट बॉलने झाली, पण दरम्यान येतोय हा डॉट बॉल. 19वा एक गडी बाद, 19 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक षटकार जो आला होता निखिल पाटीलच्या बॅटमधून, तो कदाचित आत्मविश्वास देणारा होता. पण पाहूया संजय त्यांचं कॉन्ट्रीब्युशन निखिलच्या सोबतीने देत आहेत का. भन्नाट वेगानं एक्सप्रेस बॉल, महाप्रचंड वेगानं हा चेंडू हाताळला होता गोलंदाज तेजस. अँगलचा यूज परफेक्ट करतायत. फुल लेंथ बॉल होता. विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये फॉलो करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. येतोय हा डॉट बॉल. पहिलं षटक जसं इकॉनॉमिकल राहिलं होतं तेजसचं, तसंच हे षटक घडतंय का तेच चित्र दिसून येते. पण वेळीच प्रयत्न करावे लागतील. 5 षटकं 25 मिनिटं तुम्हाला तुमचा परिपूर्ण खेळ द्यावा लागतो. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर डावावर जम बसवावा लागतो, तरच तुमचा दम या स्पर्धेमध्ये दिसू शकेल. आणि तो आतापर्यंत फक्त आदिराज 11 महादेव खार संघाच्या गोलंदाजांचा दिसून येतोय, कारण निम्मा डाव संपलेला आहे. आणि धावसंख्या काळभैरव योद्धाची 19वा एक गडी बाद. परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली, कितीही प्रयत्न करा, तुम्हाला ते यश मिळत नाही ज्यासाठी तुम्ही ती मेहनत घेत असता. तेजस तयार. ऑन साइडला पूल केलंय. बॉल हवेत आहे. पाहूया नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 3 शतरक्षक बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतील, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये परावर्तित करण्याचा कॉल, पण स्ट्रायकर साइडला येतोय थ्रो. पाहूया फलंदाज बाद आहे की नाही. आपण येतोय आता रोहा स्पोर्ट्सच्या स्ट्रॉंग रूम मध्ये. त्या ठिकाणी या घटनेची चाचपणी केली जाईल धीम्या गतीनं. आपण पाहणार आहोत की फलंदाज सेफ आहे की फलंदाज आउट आहे. जबरदस्त टेलिकास्टिंग फोर्स रोहा स्पोर्ट्सच्या वतीने पाहायला मिळते. खरं तर 15,000 सबस्क्रायबर आपण पूर्ण करणार आहोत. जवळपास 150 ते 200 सबस्क्रायबर बाकी आहेत. सन्माननीय हरिश्चंद्र मोरे साहेब जे अध्यक्ष आहेत या कमिटीचे, खरं तर दुपारपासून आम्ही पाहतोय त्यांची मेहनत. आणि पूर्ण कमिटी खरं तर आगरी समाजाला एकत्रित करण्यासाठी आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या परिसरामध्ये आगरी समाज पसरलेला आहे. मला असं वाटतं की हे शेवटचं टोक आहे रोहा म्हणजे आगरी समाजाचं. यस, बॅटर इज आउट. OUT फलंदाज बाद. धक्का बसतोय दुसरा. नक्कीच चर्चा मला करायला आवडेल. आपण या षटकानंतर चर्चा करूया. 3 षटकानंतर तिच्याच्या सन्माननीय हरिश्चंद्र मोरे साहेब ज्यांनी आगरी समाजाला एकत्रित करण्यासाठी कमिटीची बांधणी केली आणि कमिटीच्या 19 सदस्यांनी त्यांना अनुमोदन दिलेलं आहे. त्याचमुळे या रोहा परिसरामध्ये 52 गावं होती आणि त्यातली काही गावं ही विखुरली होती, पण त्यांना एकत्रित करण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे, जी संस्था रजिस्टर्ड आहे. आणि त्याचमुळे हा एक आनंदाचा क्षण आहे की क्रिकेटच्या माध्यमातून का होईना यानंतर कला, क्रीडा, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक उपक्रमांमध्ये ही 52 गावं एकत्र येताना तुम्हाला पाहायला मिळतील या कमिटीच्या अंतर्गत. तर ही महत्वाची बाब आहे. आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा कुठल्याही परिसरात येतो आणि क्रिकेटच्या सोबतीने जेव्हा आपण या वेगळ्या विषयाला हात घालता, ती एक महत्वपूर्ण बाब आहे, उल्लेखनीय बाब आहे. अजून एक फलंदाज बाद होण्याची शक्यता होती, पण पुन्हा एकदा नशीब साथ देते काळभैरव योद्धाचं. आणि त्याचमुळे रोट खुर्च हे मैदान जे आम्हाला खरं तर पुरस्कृत केलेलं आहे. रोट बुद्रुकचं हे मैदान अमित हरिभाऊ घाग, अध्यक्ष रोहा भारतीय जनता पार्टी तसेच संस्थापक राजपुत्र फाउंडेशन. तर मैदानाची उपलब्धता देखील खूप महत्वाची आहे आणि ती मैदानाची उपलब्धता सन्माननीय अमितजी घाग यांनी आम्हाला करून दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. दरम्यान पुन्हा एकदा धावचीय स्वरूपात बाद होता होता फलंदाज बचावलेले आहेत. धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे. धावसंख्या
20. खेचून मारण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. बॅटची टॉप एज, कॉट अँड बोल्ड बाय बॉलर तेजस. फलंदाज होते बाद. धक्का तिसरा. काळभैरव योद्धाज. खर तर चला पाणी पाठवून द्यायचंय प्लीज. जितका वेळ आपण व्यतीत करता मैदानाच्या आतमध्ये पाण्याची आवश्यकता लाभते. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 20, 3 गडी बाद. खरं तर सन्माननीय मधुकर पाटील साहेब जे आधारस्तंभ आहेत या स्पर्धेचे, ज्यांनी तालुका स्तरावर सर्व गावांना सर्व समाज बांधवांना एकत्र करण्याचं काम केलेलं आहे आणि एक समाज मंदिर बनावं त्यासाठी सुद्धा प्रयत्न होत आहेत. खरं तर व्यासपीठावर सर्व सन्मान्य पाहुणे बसतात. आपला देखील मला अभिमान वाटतो की आपण या क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येतात. मला असं वाटतं की 365 दिवस तुम्ही एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र असाल अशी अपेक्षा, असा विश्वास मला आहे आणि म्हणूनच तुम्ही एकत्र असाल तर तुमचा समाज कुठेतरी प्रगती करेल. आपला समाज, मी सुद्धा आग्रीच आहे, आपला समाज कुठेतरी नक्कीच खूप चांगली प्रगती करतोय. शिक्षणाच्या बाबतीत म्हणा, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ती चांगली कामगिरी आगरी समाजाची लागलेली आहे. तर 3 षटक संपते. धावसंख्या 20, गडी बाद 3. तर 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय तो म्हणजेच विजय घाणेकर 4थ्या षटकासाठी येत आहेत, जे आयकॉन आहेत. बघा, आयकॉन ही भूमिका तुम्हाला का मिळते? तुमच्याकडे तो खेळ आहे म्हणून तुम्हाला ती भूमिका मिळते आणि म्हणूनच आता पाहूया जे सरपंच पदावर सुद्धा कार्यरत आहेत. बघा, विजय घाणेकर जे आयकॉन आहेत, जे सरपंच सुद्धा आहेत, आता आपल्या संघाची धुरा सांभाळतील. अगोदरच्या 2 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, पण आता पाहूया विजय घाणेकर कशी कामगिरी देत आहेत. सन्माननीय चित्रलेखा पाटील ताईंचे पीए ऍपलजी आपण देखील व्यासपीठावर उपस्थित आहात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय चित्रलेखा ताई यांचं देखील अनुमोदन या स्पर्धेला मिळालेलं आहे. साई पाटील आपलं व्यासपीठावर आम्ही समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. साईजी या. साई पाटीलजी आपण देखील व्यासपीठावर या प्लीज. येस, या. ऍपलजी आणि साई पाटीलजी व्यासपीठावर उपस्थित आहेत. पाऊस चांगला आहे, खेळपट्टी टळक झाले. मागच्या 2-3 दिवसांमध्ये पाऊस पडला होता. तर या ठिकाणी आपण साई पाटीलजी उपस्थित आहेत व्यासपीठावर, त्यांचा आपण सन्मान घेणार आहोत. तर विलाजी म्हात्रे साहेब याच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण साई पाटील साहेबांचा करतोय. साईजी पाटील आपण देखील या स्पर्धेसाठी आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता ती संधी आली, आली रे आली, माझी बारी आली. बॉलला थेट पाठवलंय, लॉंग लेग सीमा रेषा पार, कडक बेधडक षटकार. 6 धावा. 6 धावांची नोंद होते आणि मला असं वाटते वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये निखिल खेळतोय. त्याला संधी मिळाली होती, क्रीज बॉक्सचा वापर त्यांनी केला. हाफ ट्रॅक बॉलवर आपलं स्पेशल फीचर वापरताना तो षटकार आपल्या संघासाठी गोळा केला आणि काळभैरव योद्धाचा धावपळ पुढे नेण्यासाठी निखिल पाटीलचा खेळ खूप महत्वाचा राहिलेला आहे. जसा मागच्या सामन्यामध्ये अमित नाईकचा खेळ खूप चांगला राहिला होता पहिल्या डावामध्ये, त्याचमुळे आता हा पहिला डाव आपल्या नावावर करण्याचा उद्देश निखिल पाटील या एकट्या फलंदाजाचा आतापर्यंत दिसून आलेला आहे. धावसंख्या 26, गडी बाद 3. नेक्स्ट बॉल विजय घाणेकर. हो, फटका चांगला आहे, हवेत आहे, क्षेत्ररक्षक मिडविकेटला चुकतोय. क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाही आणि या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दैव बलवत्तर आहे. निखिलचा षटकार. थँक्यू. व्यासपीठावर सर्व सन्माननीय पाहुणे आपल्या आवडत्या खेळाडूला प्रतिसाद देण्यासाठी आलेले आहेत आणि आता तो खेळ निखिलच्या वतीनं त्यांच्या समर्थकांना, चाहत्यांना आनंद देऊन जातोय. षटकार बघा, क्षेत्ररक्षक चुकला आणि चुकलेल्या क्षेत्ररक्षणामुळे 6 धावा मिळालेल्या आहेत. काळभैरव योद्धाजला धावसंख्या आता चांगल्या स्थितीमध्ये जाते. 32 धावा,
3 गडी बाद. 32 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, ज्यामध्ये 25 धावांचं योगदान निखिल पाटीलचं. विजय यांनी संधी निर्माण केली होतीच, पुन्हा एकदा संधी निर्माण केली आणि आता कॉच अँड बॉल, बॅट हातातून निसटली पण काय झेल सोडला नाही विजयने. षटकाराचं प्रत्युत्तर विजय विकेट घेऊन देतोय. निखिल पाटीलचा खेळ संपतोय, धक्का बसतोय. चौथा टीम काळभैरव योद्धाजला. रजनी क्रिकेट लाईट्सची व्यवस्था देखील खूप चांगली या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण तुमचं विजन चांगलं असलं पाहिजे जेव्हा तुम्ही रात्रीच्या सत्राचं क्रिकेट खेळताय. आणि लाईट व्यवस्था देखील तितकीच चांगली या स्पर्धेच्या निमित्त पाहायला मिळते. साऊंड सिस्टीम देखील योग्य आहे, तसेच रोहा स्पोर्ट्स टेक्निकल टीम देखील तितकीच चांगली कामगिरी करते. आमचे कॅमेरामॅन प्रॉपर अँगल्स ने घरबसल्या प्रेक्षकांना ही स्पर्धा प्रसारित करतायत. दरम्यान निखिलसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत, ज्यांनी एकूण 3 षटकारांसोबत 25 धावांचं योगदान दिलं आणि त्यामध्ये नक्कीच त्यांची आक्रमकता दिसून आली. पण पाहूया निखिलची आक्रमकता टिकवण्यासाठी, निखिलला रिप्लेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. रोहित पोहोचतायत. धावसंख्या 32 गडी बाद 4, 32 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, आपल्याला 6 ते 7 सामन्यांचं वेळापत्रक आज पूर्ण करायचं आहे आणि हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत चौथ्या षटकातले 4 बॉल डिलिव्हर झालेत. पहिला बॉल होता डॉट, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर कॅच ड्रॉप षटकार आणि चौथ्या बॉलवर विकेट विजय घाणेकर यांच्या खात्यामध्ये. धावसंख्या 32. नवीन फलंदाज रोहित स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. पुढे ठेवलेला बॉल पुढे ठेवण्याचा प्रयत्न योग्य राहिलाय का? खरं तर फलंदाजाने फॉलो केलं होतं विजयच्या या चेंडूला, पण व्यवस्थित कनेक्शन बसवू शकला नाहीये. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये, त्याचमुळे येतोय हा डॉट बॉल. 2 षटकार वगळले तर हे षटक आतापर्यंत विजयचं चांगलं राहिलेलं आहे. शेवटचा बॉल चौथ्या षटकातला लेंथ बॉल. पुन्हा एकदा पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, पण दिसतं तसं नसतं, म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या मनासारखं कधीच घडत नसतं. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या काळभैरव योद्धाची 32 धावा, 4 गडी बाद, 32 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 4. पाचव्या षटकासाठी पाहूया नेमकं कोणाला बोलवलं जाते. क्रिश पाटील हे 5व्या षटकासाठी येत आहेत. सन्माननीय तटकरे साहेब यांनी देखील आगरी समाजासाठी खूप चांगल्या पद्धतीनं मदत दिलेली आहे. खरं तर हे सर्व मान्यवर मंडळी, दिग्गज मंडळी जेव्हा आपल्याला सहकार्य देतात तर नक्कीच आपण सुद्धा चांगल्या रीतीने आपल्या समाजाचा प्रसार करत असतो, आपल्या समाजासाठी वेगवेगळ्या योजना आखत असतो. आणि म्हणूनच सुजलाम सुफलाम असा हा रायगडचा परिसर, ज्यामधला हा रोहा तालुका आणि रोहामध्ये ही मॅच आपण पाहतोय. आगरी समाज प्रीमियर लीग पहिल्याच दिवशी काय प्रतिसाद मिळतोय. खरं तर 3-4 दिवसांपासून पावसाची पडझड चालू आहे, पण तरी देखील जिद्द आम्ही ठेवली होती की स्पर्धा त्याच दिवशी त्याच वेळी सुरू होणार आणि त्याच वेळी सुरू झालेली आहे. ही जिद्द खूप महत्वाची आयोजकांची. क्रिश फुल टॉस होता, बॉल कनेक्ट तर व्यवस्थित झाला नाही, पण वेगानं प्रवास करतोय, लॉंग लेग पर्यंत पोहोचतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावांची मदत स्कोर शीटला मिळते. धावसंख्या पोहोचते 34. 34 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. चला पुढचे 2 संघ, श्रीकृपा रिलेटर्स आणि नीरव आयुष 11. दोन्ही कॅप्टननी टॉस साठी तयारीत राहायचं आहे. श्रीकृपा रिलेटर्स आणि नीरव आयुष 11. वेग भन्नाट आहे. गोलंदाजांनी खरंच इम्प्रेस केलंय महादेव खारच्या. तर श्रीकृपा रिलेटर्स आणि नीरव आयुष 11 दोन्ही कॅप्टन्स प्लीज बी रेडी फॉर टॉस इन इनिंग ब्रेक. क्रिश ज्याला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलं होतं, पहिल्या बॉलवर डबल, त्यानंतर डॉट बॉल, 4 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 34. अभि स्ट्रायकर एंडला. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज, बॉल पोहोचतोय फॉरवर्ड मिड विकेटला. विकेट किपर पोहोचतील बॉलवर, पण त्या ठिकाणी रिले फिल्डिंग झाली जरूर, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि 2 धावा गोळा केलेल्या आहेत अभि आणि रोहित या 2 फलंदाजांनी. धावसंख्या पोहोचते 36, 4 गडी बाद.
36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. 45च्या पलीकडे जाण्याचा विचार असेल काळभैरव योद्धाचा आणि 40च्या अलीकडे रोखण्याचा विचार असेल आदिराज 11 महादेव खारचा. त्याच मी पाहूया कुठल्या कॅप्टनचा विचार योग्य ठरतोय, यशस्वी होतोय. बॅटची आउटसाइड एज, बॉल जाईल गलीमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत शॉट थर्ड मॅनचे. एक सिंगल होते कंप्लीट. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 37, 4 गडी बाद. 37 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. स्टील 2 डिलिव्हरीज. शेवटचे 2 बॉल्स, दोन्ही बॉल्स सीमारेषेच्या बाहेर जायलाच हवे. क्रिकेटच्या खेळामध्ये क्लायमॅक्सला खूप महत्व दिलं जातं. मग तो पहिला डाव असू द्या नाहीतर मग दुसरा डाव. आणि त्याचमुळे या पहिल्या डावाचा क्लायमॅक्स पाहूया नेमका कोणत्या संघाच्या बाजूने जातोय, काळभैरव योद्धाज की आदिराज 11. आणि आवश्यकता तर काळभैरव योद्धाजला आहे आणि पाहूया ती आवश्यकता पूर्ण केली जाते का. क्रिश बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत षटक चांगलं सांभाळलेलं आहे. खर्च केल्यात फक्त 5, चेंडू हाताळले 4. नेक्स्ट बॉल. बॅटची टॉप एज, बॉल नो मॅन्स लँड मध्ये मिड विकेटला. डीप मधून शतरक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. थ्रो स्ट्रायकर्स एंडला परफेक्ट कलेक्शन, परफेक्ट. फलंदाज बाद. धक्का 5वा. धावसंख्या 40. 38 धावा आणि फलंदाज रोहित बाद झालेला आहे. 38 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचा एक बॉल बाकी आहे. अर्जुन ठाकूर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. खरं तर क्रिकेट हा भावनांचा खेळ आहे. एक्स्ट्रा मेंबरचे देखील आम्ही हावभाव टिपतोय. जो संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणि जो संघ अडचणीमध्ये आहे त्यांच्या चेहऱ्यावर निराशा. तर क्रिकेट हा भावनाप्रधान खेळ आहे, भावनांशी जुडलेला आहे. प्रत्येकाला जिंकायचंय, प्रत्येक जण जिंकेल असं सुद्धा नाहीये. तर हे सत्य लक्षात ठेवायला हवं. तुम्हाला करायचे फक्त प्रयत्न. जिंकणं हरणं हे तर तुमच्या कृतीवर अवलंबून आहे, पण प्रतिस्पर्धी संघ देखील जिंकण्याचा उद्देश घेऊन मेहनत घेतोय. ती मेहनत दिसते आदिराज 11 या संघाच्या गोलंदाजांची, खेळाडूंची. पण शेवटचा बॉल ठाकूर नावाप्रमाणे आपला खेळ देईल का. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवर भाव खाऊन जाईल का. धावसंख्या 38, 5 गडी बाद. पहिल्या डावातला शेवटचा बॉल. बॉलर तयार. क्रिश पहिलाच बॉल खेळला पण बॉल हवेत आहे. पाहूया बॉल कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय. प्रयत्न चांगले क्षेत्ररक्षकाचे. लेट पण थेट एंट्री मैदानाच्या आतमध्ये. ठाकूरची खेचतोय षटकार. साधावा. पिक स्ट्रोक. पहिला डाव संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 44 वर आणि जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. काळभैरव योद्धा संघाने 45 धावांचं लक्ष आदिराज 11 या संघासमोर ठेवलेलं आहे. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. करूया टॉस. दोन्ही कॅप्टन तयार राहायचंय. श्रीकृपा रिलेटर्स आणि नीरव आयुष 11. आणि टॉसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच निवेदन देऊया. जयेश भोसले सर. चला सन्माननीय रामचंद्रजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन श्रीकृपा रिलेटर्स आणि नीरव आयुष 11. चला दोन्ही कॅप्टन्स या. म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते या. तालुकाध्यक्ष खूप ऊन पावसाळे म्हात्रे साहेबांनी पाहिलेले आहेत आणि समाजाला एकत्र करण्यासाठी यांनी देखील 25 वर्ष तालुका समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 25 वर्ष कामगिरी सांभाळलेली आहे. तर एक मोठा पल्ला आपल्या समाजासाठी त्यांनी दिलेला आहे. चला कॅप्टन्स या श्रीकृपा रिलेटर्स. जशी मी सूचना दिली होती की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. चला या टॉस साठी फास्ट यायचंय. श्रीकृपा रिलेटर्स. चला नीरव आयुष 11 कॅप्टन येत आहेत. नीरव आयुष 11 कॅप्टन येत आहेत. तर श्रीकृपा रिलेटर्स कॅप्टन टॉस साठी यायचे प्लीज फास्ट. थोडी चर्चा देखील करायला आम्हाला आवडते जेव्हा तुम्ही वेळेवर टॉस साठी येता. श्रीकृपा रिलेटर्स कॅप्टन. चला प्लीज टॉस साठी या. श्रीकृपा रिलेटर्स. वेळ महत्वाची आहे आणि वेळ जपली पाहिजे. आयोजक तुमच्यासाठी
एक भव्य असं माध्यम क्रिकेटचं बनवतायत, सजवतायत, घडवतायत, तर त्यांना देखील आपल्याला सहकार्य दिले पाहिजे. चला कॅप्टन धावत या, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. चला या रिलेटर्स कॅप्टन या, टॉससाठी फास्ट या. सन्माननीय रामचंद्र म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला. या कॅप्टन्स, सामना 5 षटकांचा असेल. हेड ऑर टेल असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. कोण कॉल देईल ते अगोदर कळवा. कुठला कॅप्टन देईल कॉल? चला श्रीकृपाचे कॅप्टन देतील कॉल. स्पिन दी कॉइन. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. धन्यवाद. तर रामचंद्र म्हात्रे साहेब, आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय नीरव आयुष 11. राणादादा नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. मेहनत तर खूप घेतलेली आहे, पण त्या मेहनती मागे सराव करण्याचा मौका मिळालाय का? नाही, सराव तर 2 महिने पहिलेच बंद आहे. पण या स्पर्धेसाठी काय विशेष मेहनत? नेमकं ही स्पर्धा का आयोजित केली? आता मेहनत तर घेतले, आता फळ भेटलंय त्याचं. समाज एकत्रित करण्यासाठी हे माध्यम खूप महत्वाचं आहे आणि आपण खूप चांगलं माध्यम निवडलेलं आहे. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे नीरव आयुष 11 या संघाने. श्रीकृपा रिलेटर्स करायचे फलंदाजी, कसं पाहता निर्णयाकडे? नक्कीच चेसिंग असते तर जरा चांगलं झालं असतं, परंतु आयकॉन खेळाडू आहेत आणि पुन्हा माझ्यामध्ये बॅटिंग साईड पण आहे, तेवढा फरक पडणार नाही. विच इज पास स्कोर, म्हणजे 5 षटकांमध्ये किती धावा बनल्या पाहिजेत? मागच्या 2 सामन्याच्या पहिल्या डावाला आपण अनालाइज केलं तर नक्की 60 to 65% स्कोर झाला पाहिजे. नक्की. खेळपट्टीवर गेलात तुम्ही? खेळपट्टी कशी खेळते म्हणजे ते खूप महत्वाचं असं कुठल्या कॅप्टनसाठी, कारण आपण जेव्हा कुठल्या स्पर्धेत जातो लवकर गेल्यानंतर खेळपट्टी पाहायला मिळते. काय म्हणाल? नक्कीच खेळपट्टी चांगली आहे. आगरी समाज प्रीमियर लीग सर्व कमिटी मेंबर्सना मी नक्कीच धन्यवाद बोलेन, कारण का चांगली खेळपट्टी बनवले. टणक आहे, बॅट्समनसाठी बॉलरसाठी सुद्धा चांगली आहे, तर नक्कीच त्यांचा आभार मानेन मी. ऑल द बेस्ट फॉर युअर टीम. तर नाणेफेक जिंकले नीरव आयुष 11. नाणेफेक जिंकून त्याने एक क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजी करायची आहे. श्रीकृपा रिलेटर्सचा दोन्ही संघादेवे शुभेच्छा. आणि जेव्हा समालोचन कक्षामध्ये त्या ठिकाणी दिग्गज समालोचक जयेश भोसले सर तुम्हाला ऐकायला मिळतील. आपण आज रोहा स्पोर्ट्सवर पाहतोय आगरी समाज प्रीमियर लीग सीझन 1. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आवाज ऐकत होतात या मॅचच्या दरम्यान मनीजी पाटील सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत होता. मुळात मीरा भाईंदरहून आज या स्पर्धेसाठी खास करून प्रथमच या रोहा नगरीमध्ये दाखल झालेला हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असताना आपण पाहिला. रोहा तालुका आगरी ज्ञाती सेवा मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित आगरी समाज प्रीमियर लीग 2025 आपण पाहत आहोत. या उत्तरार्धाकडे वळूयात. या मॅच मध्ये टार्गेट ठेवण्यात आलंय जिथे 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय घाणेकर आणि त्याच्या साथीला जयेंद्र. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण. सरपंचांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. विजय घाणेकर पहिलाच बॉल आक्रमकता धारण केली आहे. आयकॉन खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. तीन चौकारासाठी 1000 रुपये आणि 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. संकेतजी जोशी साहेब यांच्या माध्यमातून, सरपंच महादेवखार यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आलाय. संघ मैदानाच्या आतमध्ये अधिराज 11 महादेवखार हा संघ खेळतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळत असताना आपण निखिलला पाहत आहोत. निखिल पाटील 2 ऑल, जो जिथे आयकॉन खेळाडू म्हणून 2 खेळाडूंना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल लोअर फुल टोस, आडव्या बाटने ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध सुईमधून धागा अलगत काढावा त्या रीतीने चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. तळेखार गावचा सरपंच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. ऑन साइडला जागा बनवली, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर ठोकलेला हा चौकार विजय घाणेकरच्या बॅटमधून पाहायला मिळाला.
संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती 6 आहेत. दीपकजी कांबळे साहेब यांच्या माध्यमातून या इनिंग मधला जो पहिला षटकार टोकेल त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. निखिल पाटील अलिबागला बिलॉंग करणारा निखिल आणि सध्या आघाडीला हे चर्चेतील नाव राहिले. यावेळेला लोड फुल टॉस ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या दिशेने आपल्या फटक्यामध्ये हे वजन धावा मिळतील त्या संपूर्ण अर्धा डझन येतोय षटकार. दीपकजी कांबळे साहेब यांच्या माध्यमातून पहिल्या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं. ते लाभतंय ते अर्थात विजय घाणेकरला उजव्या सीच्या बाहेरचा बॉल चॉप केला. हलक्या हाताने एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. विजय घाणेकर आणि तेजस काटकर हे दोन्ही एकाच गावातील खेळाडू आहेत जे आयकॉन खेळाडू म्हणून या संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावरती असताना इथे एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 13 ऑन दी बोर्ड. आघाडीची जोडी जयेंद्र आणि विजय घाणेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला वाघरणचा असणारा खेळाडू निखिल पाटील गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. त्याच्या अगेन्स्ट रन्स आल्या. प्रभावशाली कामगिरी त्याने पूर्वार्धामध्ये केली परंतु वॉट अ शॉट. शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द टुर्नामेंट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जयेंद्रच्या बॅटमधून आला चौकार. शेवटच्या क्षणाला हा स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना जयेंद्रच्या बॅटची ग्रीप काहीशी निसटली होती परंतु अगदी त्याच वेळेला चौकार आला त्याच्या बॅटमधून. ही बाब जमेची आहे. रन्स मिळतात 4. संघाची धावसंख्या 17. 17 ऑन दी बोर्ड आहेत. रमेशजी म्हात्रे अर्थात आप्पा माझ्या सोबत आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. खुलात टाकलेला बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरला चुकी झाली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतात. या बॉलवरती त्याच्या या शेवटच्या चेंडूवरती आला हा चौकार. पहिलं षटक संपलं. 45चा पाठलाग चालू आहे आणि 21 धावा धावफलकावरती आहेत. गुटेजे जाधव आज रोहा स्पोर्ट्ससाठी कामकाज करतात. मी आवर्जून विनंती करेन की शेवटचे जे क्षण होते ना या आधीच्या बॉलचे जो ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे होता. 2 क्षेत्ररक्षक आपण मला असं वाटलं ना की त्या दोघांमध्येच जणू काय रेस लागली आहे. तू पुढे की मी पुढे परंतु बॉलने बाजी मारली. चेंडू अडवण्यासाठी काही अंशी आपण पाहिलं एकाला पुढे जावं लागतं रिले स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षण करावं लागतं. ते काही झालेलं नाहीये. आता टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. अर्थात अभि सातमकरच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला. अभिषेक ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहता. एक्स्ट्रा कव्हरला चुकी झाली तिथे चौकार आला. पहिल्या षटकामध्ये 21 आल्यात. अर्थात इथे इरादे स्पष्ट केलेत या टीमने. मारेण किंवा मरेण या स्वरूपाची भूमिका या संघाची राहिली आहे. धावा 21 आल्यात पहिल्या षटकाच्या अंती. 21 ऑन दी 45चा पाठलाग. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉट वरून रायझिंग डिलिव्हरी राहिली आहे. अभिजित सातमकरकडे एक खासियत राहिली आहे. त्याचा वेग चांगला आहे. त्याच्याकडे टप्पा चांगली राहिली आहे. वेगाने गोलंदाजीसाठी तो जाणला जातो आणि कॅरेबियन मुलकाचे जे गोलंदाज आहेत ना ज्यांच्याकडे हाईट चांगली आहे त्या पद्धतीचीच या खेळाडूकडे हाईट चांगली पाहायला मिळते. अभिषेक सातमकरला आपण पाहत आहोत. मॅन इन फॉर्म आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणारा भरधाव वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा एक द्रुतगती गोलंदाज. बॅकफुटला आले ऑन साइडला केलाय. चेंडू हवेमध्ये डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. विजय घाणेकर बाद.
संगीत ऐकू. वरती आपण धावा जेथे या मॅचच्या दरम्यान पाहतो आहोत. रन्स बनल्यात तर 26, येणारे 12 बॉल, 19 ची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा दाखल होत असताना अभिला आपण पाहत आहोत. टीमचा कॅप्टन स्ट्राईक करेंवरती गुड फॅटर जयेंद्र यावेचा बॉल खोलात टाकला, ऑन साइडला केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फॉरवर्ड मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल निश्चित मिळाले, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय, विकेट सॅक्रिफाईस केली आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद होईल. अर्थात 11 बॉल 18 ची आवश्यकता असताना धक्का क्रमांक 30 फलंदाज बाद. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचा राहतं. तेजस काटकर हा जर खेळाडू आपल्याकडे आहे आणि तो मिस्टर 360 म्हणून ओळखला जातो तर त्याला लवकरात लवकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं होतं. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना तेजस काटकर या युवा खेळाडूने अनेक मैदानं गाजवल्यात. खास करून विशेषतः मुंबईच्या खारचं क्रीडांगण खार जिमखाना हा त्याच्यासाठी नेहमीच लकीएस्ट राहिलाय. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. मळखंडवाडी गावचे सुपुत्र आणि आमचे जवळचे मित्र, रोह्यातील अनेक स्पर्धांमध्ये आयोजकाच्या भूमिकेमध्ये असणारे हेमंतजी सनस यांचं देखील आगमन झालं, त्यांचंही स्वागत असेल. आडबा बाकने ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं, सिंगल इथेही मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, फेकी डायरेक्ट हिट झालाय, फलंदाज बाद. आणखी एक धक्का, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतो बाद. इथे बाद झाल्यात रनआउटच्या स्वरूपामध्ये. एकंदरीत आपण पाहिलं 3 फलंदाज बाद झाल्यात. तेजस काटकर आणि त्याच्या साथीला आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. लोचनला कांबळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. स्वतः कर्णधार. आता 2 कॅप्टनच्या मधलं हे द्वंद्व युद्ध आहे. कोण जिंकणार हे द्वंद्व युद्ध हे पाहावं लागेल. लोचन कांबळे आणि तेजस काटकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक सातमकर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतं. धावफलकावरती धावा 28, येणारे 10 बॉल 17 ची गरज. 10 चेंडू आणि 17 धावा. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, समोरच्या दिशेने खेळण्यात आला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचेल, एक सिंगल घेतली आहे, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, सेकंड रन कंप्लीट. धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतात त्या 2 वेगाने धावल्यात दोन्ही फलंदाज. आता हृदयाची धडधड वाढू लागली आहे. सामना अगदी रंगात आलाय. एकनाथ माळी जर काय हा सामना पाहत असते ना तर ते आवर्जून म्हणत असे, रंगात आली ही मॅच. सामना आता रंगात आलाय कारण येणारे 9 चेंडू आणि 15 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. क्रिकेटचा थरा रोमांच शिगेला धावून पोहोचत असताना पाहायला मिळतोय. क्षणाक्षणाला मॅच आता पारडं बदलू लागली आहे. कधी अधिराज 11 महादेव खारला तर कधी काळभैरव योद्धासकडे मॅच झुकताना पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल तो काळभैरव योद्धास या टीमला मॅच मध्ये घेऊन येईल, परंतु येणारी प्रत्येक धाव ही अधिराज 11 महादेव खारला या मॅच मध्ये घेऊन येणार आहे. 9 बॉल 15 ची गरज. बॅकफुटला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाचा बादशाह, रफ्तार का राजा मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक सातमकर काय गोलंदाजी करतोय.
त्याने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली, धावा थांबवून ठेवल्यात, एकटाच लढतोय, किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास, याच भूमिकेमध्ये तो पाहायला मिळालाय. कारण एकंदरीत आपण पाहिला, पहिल्या षटकामध्ये 2 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत, चौथ्या षटकामध्ये आला, धावा खर्च केल्यात, ते एकंदरीत 4 विकेट मिळालेली नाही आहे. परंतु मागी एकंदरीत आपण पाहिलं ना तर त्याने बॉल हाताळले ते 10 बॉलमध्ये केवळ 6 धावा खर्च करणारा अभिषेक सातमकर. 30 धावा धावफलका भारतीय, 3 फलंदाज बाद, येणाऱ्या 8 बॉल 15ची गरज. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक राहिला, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळते, डबलचा प्रयत्न करण्यात येतोय, सेकंड रन देखील कंप्लीट. धावा मिळतात त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 32 बनल्यात. 7 बॉल 13ची गरज. आणि याच दरम्यान आमचे यशस्वी पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ओळख राहिली, हेमंतजी सणस यांना विनंती असेल की आपण मंचावरती याच्या. स्वागत आहे आपलं. हेमंतजी सणस यांना आम्ही विनंती करीत आहोत की आपण मंचावरती या. 7 बॉल आणि 13ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. 7 बॉल 13 धावा. सामना जर का बरोबरीत आला तर ही स्पर्धा आगरी समाज प्रीमियर लीग 2025 आहे. सामना बरोबरीत आला तर सुपर ओव्हर, पुन्हा बरोबरीत आला तर सुपर ओव्हर. इथे दुलुस्कूप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, हा सुपला शॉट काही अंशी फसला होता, परंतु या बॉलवरती धावा आल्या त्याच्यावर, नशिबाची साथ, मिळतो तो चौकार. कारण देव देत आणि कर्म नेता, असंच काहीतरी घडलं. हातामध्ये आलेला झेल अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं क्षेत्ररक्षकाने. सुपला शॉट खेळण्यासाठी ज्या वेळेला बॅटर सरसावला त्यावेळेला क्षेत्ररक्षकाने पोझिशन मध्ये आला, परंतु हातामधून हा झेल निसटला. ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. इथे चौकाराला येणारे 6 बॉल 9ची आवश्यकता. अभिषेक सातमकर तर मला वाटतं खेळपट्टीवरती बसला, कारण हा झेल फार इम्पॉर्टंट होता. जर कॅच घेतली असती तर 6 बॉल आणि 13ची मॅच राहिली असती, परंतु येणारे 6 चेंडू 9ची आवश्यकता. वातावरण गरमागरम आहे, मॅच ही तितकीशी गरमागरम झाली आहे, कारण वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. येणारे 6 बॉल 9ची आवश्यकता. तेजस काटकर स्ट्रायकर पाहायला मिळतं, तर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना सिद्धेशला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. शेवटचे 6 बॉल 9ची आवश्यकता. पहिला बॉल तेजस काटकर, बाग फुटला आला, ऑन साइडला केला, चेंडू हवेमध्ये. इथेही झेल होऊ शकलेला नाहीये. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. घर फिरलं की घराचे वासे फिरतात, ही मराठीची म्हण आहे. परंतु हे जे काही घडलंय ना मैदानाच्या आतमध्ये ते अघटित आहे. हे कॅचेस व्हायला हव्यात. तुमचे आयसेट तुम्ही स्ट्रॉंग ठेवायला हवं. चांगले कॅचेस होणं गरजेचं आहे. झेल निसटले, जुदान मिळालं तेजसला. 5 बॉल 8ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 8ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. कोणत्याही संकटाची बिरवाडी ग्रुप विरुद्ध कुंभोशी ग्रुप या स्वरूपाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. येणारे बॉल राहिले ते अर्थात 5 बॉल मध्ये 8ची आवश्यकता. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमी इतिहास घडवतो. इतिहास घडवला जाईल का. खोला टाकला वेगवान बॉल, इथे यष्टिरक्षकाचा वेध. स्ट्राईक चेंज झाली आहे. फलंदाज होय रनआउटच्या स्वरूपामध्ये. कॅप्टन रनआउटच्या स्वरूपामध्ये लोचन कांबळे होतो बाद. अधिक शोभून दिसतो असं म्हटलं जातं. खरं तर या मॅचने घाम गाळायला लागलाय. ज्या पद्धतीने हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ लागलाय,
येणारे बॉल राहिले 4 बॉल 8ची गरज. रोहा स्पोर्ट्स वरती आता प्रेक्षक वर्गाने गर्दी केली आहे. जवळपास 600च्याहून अधिक प्रेक्षक वर्ग जॉईन झालेत. आपण या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या हक्काची वाहिनी रोहा स्पोर्ट्स आज या स्पर्धेच्या माध्यमातून कार्यरत आहे. येणारे 4 बॉल 8ची गरज. बॅकफुटला आले, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 8ची आवश्यकता. 45चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. तिथून मॅच कुठे आली आहे पहा. आणि या सामन्याचा संपूर्ण आता शिल्पकार जर का कोण असेल ना तर तो आहे अभिषेक सातमकर. त्याने केलेली गोलंदाजी, त्याचा वेग, फलंदाजांवरती ठेवलेले समोर भडीमार प्रश्नांचा त्याने केलेला पाहायला मिळाला. आणि त्याच वेळेला आदर्श पाटीलचं मी कौतुक करेन, कारण आदर्शने जी काही गोलंदाजी केली 3 धावा त्यानेही खर्च केल्या होत्या. एक मुहूर्तमेढ रोवली होती अभिषेक सातमकर आणि कळस चढवला तो आदर्श पाटीलने. येणारे 3 बॉल 8ची गरज. सामना संपलेला नाही. बॅकफुटला आले दोंडी, तोच हवेमध्ये. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतो. निखिल पाटील दूर राहिलाय. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न. आता राहिले ते 2 बॉल 2 चेंडू आणि 1 षटकाराची आवश्यकता. खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये सांगायचं झालं ना तो 2 मध्ये 1च मारायचा आहे, परंतु तो मारणं गरजेचं राहील. आपल्याकडे आत्मविश्वास असायला हवा आणि आत्मविश्वासासाठी तुम्ही केलेली मेहनत आज कामी येणार आहे. कारण प्रयत्नांच्या पायावरती जिथे यशाची भरभक्कम अशी इमारत उभी करता येते ते प्रयत्न या खेळाडूला करून दाखवावे लागतील. अनेक इतिहास त्याला आठवावा लागतील. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की इतिहास रंजक असतो, इतिहास आठवावा असा असतो, काही वेळेला इतिहास विसरावा असा देखील असतो. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल बॅकफुटला आला, समोरच्या दिशेने तेजस काटकर. फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अधिक वेळेला पुरस्कृत